हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 34 साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग. तर खूप सोप्या पद्धतीने मी इथे ब्लाउज कटिंग दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, हा ब्लाउज मापाचा आहे. तर याचा मी छातीचा चौथा भाग मोजून घेतला आहे, तर जो की आहे 8.5 इंच, आणि कमरेचा पूर्ण राऊंड मोजून घेतला आहे. बघा इथे 27 इंच येत आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला उंची सुद्धा मोजून घ्यायची आहे. पूर्ण समोरची आणि मागची दोन्ही भागाची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. कधी कधी कोणाचे हेवी जर चेस्ट असेल तर समोरच्या भागाची उंची जास्त असते, आणि कधी कधी कोणाचे सेमही असू शकते. तर आपल्याला दोन्ही भागाच्या उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे 13.5 इंच येत आहे उंची. आणि इथे बघा, अशा प्रकारचा हा गळा आहे. पण आपल्याला एवढा डीप गळा नाही ठेवायचा आहे, कारण की जो ब्लाउज पीस आहे त्याला अशा प्रकारे वर्क आलेला आहे. तर आपल्याला जेवढं हे वर्क आहे आपल्याला, आणि जेवढा शिल्लकचा भाग आहे आपल्याला, त्याच प्रकारे आपल्याला गळा तयार करायचा आहे. तर इथे मी ब्लाउज पूर्ण झाल्याच्या नंतर दाखवणार आहे कशा प्रकारे ब्लाउज झालेला आहे ते. आता इथे बघा, अधिक काय आलेलं आहे, या ब्लाउज पीसला बाहीचं जे पॅटर्न आहे ते इथे आलेलं आहे, आणि बाहीला जी लेस आहे, समजा काट असतो आपला, तर तो एक साईडला आलेला आहे. तर तो पण मी आता, तर कशा प्रकारे आपण बाहीला पण ऍडजस्ट करू शकतो ते पण इथे बघूयात. तर आता इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करत आहे. बघा, बंद बाजू माझ्याकडे आहे. आता खालच्या बाजूला इथे एक सरळ लाईन ओढून घेत आहे, आणि इथे सर्वात पहिले आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. आता इथे कपडा थोडासा फोल्ड आहे, मी अशा प्रकारे त्याला सेट करून घेते. आता इथे पूर्ण उंची टाकायची आपल्याला 13.5 आहे, तर इथे मी 14.5 इंच घेतली आहे. 1 इंच आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे उंचीमध्ये. आता आपल्याला जो ब्लाउज पीस आहे त्याच्यावरचा गळा बघायचा आहे किती आहे ते, आणि त्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. तर त्या गळ्याच्या नुसार इथे मी बघा 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच आर्महोल घेत आहे 34 साईज साठी. आणि इथे बघा, आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 8.5 इंच, आणि शिल्लक टाकायचा आहे 1.5 इंच. आता कमरेचा चौथा भाग आपल्याला 6.25 इंच घ्यायचा आहे, जो की 27 इंच पूर्ण राऊंड आहे. अशा प्रकारे आता इथे मी पाठीमागच्या भागाला 1 इंच शिल्लक मार्जिन दिलेले नाहीये टक्ससाठी. मी याच्यामध्येच एकदम छोट्या म्हणजे एकदम 2 लाईन एवढाच टक्स देणार आहे असाच. तर तो आपला फिटिंग मध्ये येऊन जातो. तर इथे मी शिल्लक मार्जिन घेतलेलं नाहीये. अशा प्रकारे आता 1 इंचावर आर्महोलचा शेप द्यायचा आहे पाठीमागचा. आता इथे बघा, आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. आता या, तर इथे बघा, ही 9 इंच आपल्याला तयार करायची आहे. तर मी इथे 9.5 इंचावर मार्किंग केले आहे, आणि 2.5 इंच गळ्याची रुंदी वरच्या बाजूला घेतली आहे, खालच्या बाजूला 3 इंच घेतली आहे अशा प्रकारे. आणि इथे मी आता गोलच शेप देत आहे, पण आपल्याला जो ब्लाउज पीस वर आलेला आहे त्या शेप नुसार आपल्याला गळा तयार करायचा आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. बघा, आर्महोलच्या खाली मी इथे अर्धा इंच डाऊन केलेला आहे. आता जो पण खालच्या भागाचा शिल्लक कपडा आहे तो इथे कट करायचा आहे, आणि एक सरळ कट करून घ्यायचा आहे. बघा, आता हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. आता आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे. तर समोरच्या भागासाठी इथे असा प्रकारे कपडा फोल्ड करायचा आहे. आता इथे बघा, समोरून दोन्ही भाग ओपन आहेत, आणि या ब्लाउजला समोरूनच हुक लावायचे आहेत. तर अशा प्रकारे आता खालच्या बाजूला 1 इंच शिल्लक उंचीमध्ये राहिलं पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे. आता इथे पूर्ण जसा आहे तसा पहिले हा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे, आणि नंतर आपल्याला समोरच्या भागासाठी मापे टाकायचे आहेत. तर आता इथे सर्वात पहिले जसं आहे तसंच मी मार्किंग करून घेत आहे. बघा, फक्त खालच्या भागाला मी इथे 1 इंच खाली कपडा सोडला आहे, कारण समोरच्या भागाला आपल्याला 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. बाकी गळा रुंदी वगैरे सेम घ्यायची आहे. आता बघा, खालच्या भागाला मी 1 इंच उंची खाली वाढवून घेतली आहे समोरच्या भागाला, आणि साईडला समोर हुक ठेवायचे आहे. तर मी इथे अर्धा इंच समोर सुद्धा शिल्लक घेतलेला आहे हुकाच्या बाजूला. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे इथे. तर 6.5 इंच आपला येत आहे, तर मी 7 इंचावर मार्किंग केली आहे. बघा, आणि इथे गळ्याची रुंदी मी समोरच्या 2.5 इंचच ठेवली आहे खालून सुद्धा.
आणि वरच्या भागाला सुद्धा 2.5 इंचच ठेवली आहे. अशा प्रकारे आता गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता इथे बघा आपल्याला अपेक्स पॉइंट काढायचा आहे. तर अपेक्स पॉइंट साठी मी छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतले आहे. तर तुम्ही कोणत्याही साईजचं अशा प्रकारे काढू शकता. आणि अपेक्स टू अपेक्स बघा आता इथे अशा प्रकारे करायचं आहे. छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवायचा आहे. तर इथे 34 आहे, तर मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केले आहे. आणि खालच्या बाजूला मी इथे अर्धा इंच कमी करून टाकले आहेत. तर इथे प्रिन्सेस कट शेप देण्यासाठी बघा अशा प्रकारे 2 इंचावर मी इथे टक्स देत आहे प्रिन्सेस कटचा. आणि अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे जे 2 इंचाचा टक्स द्यायचा आहे आपल्याला, तर ते शिल्लक आपल्याला शिलाईमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि वरच्या भागाला सुद्धा आपण आर्मोल मध्ये 1 इंचाचा टक्स देणार आहे. तर इथे सुद्धा वाढवून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे बघा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे 1 इंच आपल्याला शिल्लक घ्यायचा, म्हणजे टक्स घ्यायचा आहे. तर अर्धा इंच या बाजूला, अर्धा इंच खालच्या बाजूला, अशा प्रकारे दोन्ही भागाला आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे अर्धा अर्धा इंचाचा दोन्ही भागांना आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे, खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला. आता दोन्हीचं एक सारखं आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि इथे अशा प्रकारे नवीन आर्मोलचा शेप द्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा जो साईडचा भाग आहे त्याला. आणि खाली सुद्धा डाऊन करून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच आर्मोल मध्ये. आता इथे बघा जे आपलं पाठीमागच्या भागाच्या उंचीचं माप आहे, तर फिटिंगच्या साईडला पण आपल्याला तिथपर्यंत क्रॉस घ्यायचा आहे आणि आय हुकाच्या साईडला सुद्धा तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे क्रॉस घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे मोजून आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जसं मार्किंग केलेलं आहे इथे तसंच कट करून घ्यायचं आहे बघा. शिल्लकचा जो पण कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे. तर इथे जे आपण टक्स देणार आहोत आर्मोल मध्ये तो कट करून घ्यायचा आहे बघा. आता इथे आपला अपेक्स पॉइंट आहे, तर आपल्याला इथे कट देऊन घ्यायचा आहे छोटासा. कारण आपण हे भाग जोडत्या वेळी इथूनच जोडायचे आहे, जेणेकरून कोणता भाग कमी जास्त नाही झाला पाहिजे आणि शेप सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. तर दोन्ही भागाला आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहे. आणि जो पण आर्मोलचा आपल्याला टक्स आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे बघा. तर आता समोरचा भाग सुद्धा इथे कटिंग झालेला आहे. आता इथे बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बाहीच्या कटिंगसाठी मी नेहमी तुम्हाला सांगते की मी घडीसाठी छातीचा चौथा भागच वापरते. कुठेही कमी जास्त पडत नाही अजिबात, बरोबर आपली बाही येते. आता इथे हे पफ स्लीव्ज आहे, तर याची उंची किती आहे हे समजून नाही येत एकदम बरोबर. तरी पण मी इथे 9.5 इंच उंची घेत आहे. तर इथे शिलाईमध्ये 1 इंच वाढून 10.5 वर मार्किंग केलं आहे. आणि बाईच्या घडीसाठी छातीचा चौथा भाग वापरलेला आहे. बाईची कॅप हाईट इथे मी 3.5 इंचावर दिलेली आहे. कारण लांब बाही आहे आपली, तर 3.5 इंचावर आपल्याला माप द्यायचे आहे. आणि दंडघेराचा माप टाकायचा आहे आणि इथे अशा प्रकारे शेप देऊन कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा बाहीचं कटिंग सुद्धा झालेलं आहे. आता आपल्याला समोरच्या आर्मोलला शेप अशा प्रकारे द्यायचा आहे. 1 इंच आपल्याला म्हणजे वरचे 2 भाग उचलायचे आहे, 1 इंच मागे ठेवून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आता हा जो शेप तयार होतो तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर हा आपल्या समोरच्या भागातला शेप इथे खूप चांगल्या प्रकारे तयार होतो. तर आपली बाही सुद्धा कटिंग झालेली आहे. आता हे सर्व पार्ट आपल्याला जो आपला मेन कपडा आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे. तर खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, तर तुम्ही ते जाऊन नक्की बघू शकता. तर इथे बघा अशा प्रकारे आता आपल्याला डिझाईन नुसार आपल्याला व्यवस्थित भाग ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा, जेणेकरून डिझाईन कट झालेली नाही पाहिजे. तर इथे अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि शिल्लक ठेवला आहे साईडने कापड, कारण की कमी जास्त झालं तर आपण ऍडजस्ट करायचं आहे.
तर अशा जे डिझाईन असतात त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायला लागते. आता इथे बघा, बाहीचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला प्लेन आलेला आहे, मधातच एक पॅच दिलेला आहे अशा प्रकारे. तर इथे जो खालचा प्लेन भाग आहे मी त्याला काट लावणार आहे, जे की काट याचे साईडला दिलेले आहे. तर अशा प्रकारे आता कट करून घ्यायचे आहे बाही. आणि समोरचा भाग जे दोन्ही पार्ट आहेत आपले ते सुद्धा इथे कट करून घ्यायचे आहे. तर आता इथे बघा, हा जो प्लेन भाग आहे मी त्याला हा काट आहे तो इथे लावणार आहे, जेणेकरून आपल्या बाईचं लुक चांगलं आलं पाहिजे. तर इथे बघा, आता समोरचे जे दोन पार्ट आहेत आपले ते बाकी आहेत, तर ते सुद्धा अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचे आहे. आणि हा ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतलेला आहे. तर शिवून झाल्याच्या नंतर जे फायनल लुक आहे तर ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओच्या शेवटी. तर इथे बघा, मी ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलेलं नाहीये कारण की खूप व्हिडिओ मोठा होतो. तर व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येते आणि बघणाऱ्याला सुद्धा कंटाळा येते मोठा व्हिडिओ असला की. तर इथे बघा, आता मी डायरेक्ट तुम्हाला स्टिचिंग केल्याच्या नंतर शेवटचं लुक दाखवते. तर खूप चांगल्या प्रकारे इथे झालेला आहे ब्लाऊज. आता इथे जो समोरचा साईडचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि ज्या भागाला आपल्याला म्हणजे जशा प्रकारे बसते व्यवस्थित, आपल्याला जिकून पण ऍडजस्ट होते तसं ठेवायचं आहे. आणि कट करून घ्यायचा आहे. साईडला नक्की सोडायचा आहे एक्स्ट्राचा कपडा. आता इथे बघा, थोडस खालचा कपडा कमी आहे, मी खालच्या बाजूला सरकवून घेतला आहे. तर इथे बघा, आता हे पूर्ण ब्लाऊज झालेलं आहे कटिंग. तर आपल्याला हे व्यवस्थित वर्क आलं पाहिजे गळ्याला, अशा प्रकारे स्टिचिंग करायचं आहे. कारण की हे वर्क चांगलं आहे तर ते कटिंग मध्ये नाही गेलं पाहिजे. तर इथे बघा, आता हा ब्लाऊज तयार झालेला आहे. याला मी अशी रेडीमेडच दोरी लावली आहे कारण ते वर्कला मॅच करत होतं चांगलं. तर अशा प्रकारे आता हा राऊंड शेप मध्ये नाही आलेला आहे, पण अशा प्रकारे गळा जसा वर्कवर आहे तशा प्रकारे आलेला आहे. आणि कुठेही आपलं वर्क कट झालेलं नाहीये. आणि समोरून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गळा तयार झालेला आहे. आणि खूप छान इथे पफ आलेला आहे. 34 साईज साठी मी 2च इंचाचा इथे टक्स दिलेला आहे. आता बाहीला सुद्धा बघा, अशा प्रकारे मी इथे खालच्या बाजूला पॅच लावलेला आहे. तर पुन्हा भेटू.